सुस्वागत आहे मित्रांनो. तर हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये आज खूप वेगळं झालं, कारण की राणीचे आईवडील हे खूप दुःखी असतात, कारण की त्यांना उर्मिला खूप वाईट आणि त्यांची इज्जत काढून गेलेली असते. आणि ते बोलत असते, हे बघ सुरुखे, बुवा बोलत असतात, हे बघ सुरुखे, आता आपण इथनं निघायचं. जेव्हा इंद्रा हा फॅक्टरीमध्ये जाईल तेव्हा आपण इथनं निघून जायचं. तर सुरके बोलते, हो तसंच करू. आणि तितक्यातच राणी हे सगळं ऐकते आणि राणी बोलते, का बुवा, कुठे जायचं तुम्हाला? हे पण तुमचंच घर असे समजा. आणि जर का तुम्हाला मुलगा असता तर त्याने पण तुमची काळजी घेतलीच असते ना. आणि मी पण तुमची काळजीच घेते. प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि राणी त्यांना गोळ्या देते. आणि तिकडे मालती ही खूप रागात असते, कारण की तिने मालतीच्या मनाविरुद्ध इंद्राने काम केलेलं असतं, बुवा आणि राणीच्या आईला घरी आणून. तर तितक्यातच आबा येतात त्यांच्या रूममध्ये मोबाईल न्यायला. आणि मालती बोलते आबाला, का हो खूप खुश दिसताय आज तुम्ही. तर आबा बोलतात, हो दिसणारच ना, कारण की माझ्या इंद्राने माझ्या मनासारखे काम जे केलं आहे. तर मालती बोलते, हो का, पण तुमच्या इंद्राने असं नव्हतं करायला पाहिजे. ती वस्तीतला घाण घरात नव्हतं आणायला पाहिजे, कारण की रोज सकाळी उठल्या ती आता डोळ्यापुढे दिसेल. तर आबा बोलते, जर आयुष्य जगायचं असेल तर आपली मर्जी असते आपल्याला कसं जगायचं. एक तर हसत हसत जगायचं, नाही तर रडत पडत जगायचं. तर मालती बोलते, हो तुम्ही द्या आता टोमणे, तुमचं काय, तुम्ही तर त्या राणीचीच गुण गाता. तुम्ही माझ्या कधी सासरची एवढी काळजी घेतली नाही जेवढी तुम्ही राणीच्या आईवडिलाची आणि राणीची गुण गाता. तर आबा बोलते, मालती, जर का तुमच्या माहेरची 1% जरी परिस्थिती खराब असते तर मी यांच्याहूनही तुमच्या माहेरची जास्त काळजी घेतली असती. आणि बुवा माझे कामगार आहे आणि पहिले मित्रसुद्धा आहे जेव्हा मी फॅक्टरी चालवत होतो तेव्हा. आणि मला नाते काम हे सर्व एकत्र करता नाही आलं, पण माझ्या इंद्राने केलं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आणि आबा तिथनं जातात. आणि तिकडे राणी ही बुवा आणि राणीच्या आईला गोळ्या देत असते. तिथे इंद्रा येतो आणि इंद्रा बोलतो, बुवा आई कशी आहे तब्येत? तर बुवा ते बोलते, बरी आहे आता. आणि इंद्रा हा बोलतो राणीला, राणी मी माझ्या आईच्या काही टॅबलेट्स आणायला जातोय, बुवा आणि आईच्या काही आणायचं असेल तर मला रिसिप्ट दे. तर राणी बोलते, नाही सर मी घेऊन येईन त्यांच्या गोळ्या. तर इंद्रा बोलतो, का तू का जाती, मी जात आहे ना तिकडे, तर मीच मेडिकलवरून येत आहे तर घेऊन येतो. तर मग राणी त्यांना ती गोळ्यांची लिस्ट देते. आणि राणीच्या आईच्या मनात येतं की आता जवळ बापू आमचा खर्च पण उचलत आहे. आणि इंद्रा हा तिथनं निघून जातो आणि फॅक्टरीत जातो. आणि तिकडे विक्रांत हा, त्याने जो कुऱ्हाडीवाला जो माणूस असतो जो इंद्राला मारण्यासाठी पाठवला असतो, तो त्याच्या एक कानाखाली वाजवतो आणि बोलतो, किती फोन केले मी तुला, किती फोन केले, तू तिथे मी झोपलास, मी किती फोन केले आणि माझा फिक्स प्लॅन होता, तू सगळा प्लॅनवर पाणी फिरलंस. तर तो माणूस बोलतो, सर तुम्ही जर माझं ऐकलं असतं तर आतून काम फिक्स झालं असतं पूर्ण. मी तुमच्या प्रमाणे गेलो, त्याच्यामुळे हे सगळं घडलं. तर विक्रांत त्याला त्याची इज्जत काढायला लागतो. तर तो बोलतो, ये बघ, तू माझी इज्जत काढू नकोस, नाहीतर मी तुझी स्वतः सुपर घेईल आणि तुझा खाटा काढील. तर विक्रांत घाबरतो आणि विक्रांत त्याला बोलतो, तू जाईत ना तू जा. तर तो माणूस बोलतो, हो फाटली ना आता तुमची पण, तर बोलायचं असेल तर इज्जतीनं बोला, नाहीतर तुमचं पण काट्या काढल्या जाईल, आम्हाला हलक्यात घ्यायचं नाही. असं बोलून तो माणूस तिथनं निघून जातो. आणि तो माणूस गेल्यानंतर मागून त्याला विक्रांत शिवाय देतो, माझ्याशी उलटून बोलतो, माझ्याशी, मी कोण आहे तुला माहीत नाही. आणि विक्रांत तिथून फॅक्टरीमध्ये चालला जातो. आणि इकडे मालती ही
राणीच्या आईवडिलांच्या रूममध्ये येते आणि त्यांना बोलते, तुम्हाला तर त्या घाणेरड्या वस्तीत राहायची सवय असेल, तर मी तुम्हाला ही रूम वस्तीसारखी करून देते. आणि ती तिथला फॅन बंद करते आणि एका कामगाराला बोलवते घरच्या आणि बेडशीट काढायला लावते आणि खाली अंतरायला लावते. राणीची आई जेव्हा बेडशीटवर बसली असते तेव्हा ती राणीच्या आईला थोडे उचलते आणि पटकन लोटून देते. तेव्हा राणीच्या आईला खूप त्रास होतो आणि मालती तिथून बाहेर जाते आणि राणीच्या आईच्या कमरात खूप मोठी कळ उठते. तर बुवा हे पाणी घ्यायसाठी घसरत दरवाजापर्यंत येतात, पण मालतीने दरवाजा लॉक केलेला असतो. तेव्हा राणीच्या आई वडिलावर खूप वाईट प्रसंग येतो आणि मग संध्याकाळ होते आणि इंद्रा मेडिसिन आणि काही फ्रूट्स घेऊन येतो. मालती आणि उर्मिला खाली चेअरवर बसलेला असतात आणि इंद्रा पटकन तिकडून येतो. मालती बोलते इंद्रा, पण इंद्रा काही ऐकत नाही. इंद्रा आल्या बोलतो, राणी, ए राणी इकडे ये. आणि राणी इंद्राकडे जाते आणि इंद्रा राणीला बोलतो, हे बघ, मी आई बुवांची मेडिसिन आणलेलं आहे आणि माझ्या आईसाठी फ्रूट्स आणलेले आहे, तर तू माझ्या आईला फ्रूटचं ज्यूस बनवून दे. नंतर मग उर्मिला मालतीला बोलते, बघा आई, पहिली प्रायोरिटी तो राणीच्या आईवडिलांना देतोय, तो मला सेकंड प्रायोरिटी देतोय. तर मालती इंद्राला बोलते, ए इंद्रा, मी पण बसलेले आहे इथं, मी दिसले नाही का तुला? तर इंद्रा बोलतो, हो गाई, हे मेडिसिन देऊन मी तुझ्याकडे येणार होतो. आणि तो मालतीजवळ बसतो आणि मालतीला बोलतो, कशी आहे तब्येत आहे आता? मालती बोलतो, हो बरी आहे. तर इंद्रा बोलतो, गेली होती हॉस्पिटलला? तर मालती बोलते, हो गेली होती एकटीच, मला तरी कोण येणार? आणि त्यांचं पूर्ण डिस्कशन चालू होतं. नंतर राणी जाऊन राणीच्या आईवडिलांना मेडिसिन देते आणि इंद्रा हा लॅपटॉपवर त्याचं काम करत असतो आणि राणी ही रूममध्ये येते आणि डायरेक्ट रडायला लागते. तर इंद्रा बोलतो, काय झालं राणी, काय झालं? आणि तिला खाली बेडवर बसवतो आणि राणी बोलते, सर, मी स्वप्नातही विचार नव्हता केला की तुम्ही माझ्यासाठी इतकं कराल. कोण करतं आजच्या जमान्यामध्ये एवढं? तुम्ही माझ्या आईवडिलाला तुमच्या स्वतःच्या आईवडिलाप्रमाणे जपत आहात, त्यांची काळजी घेत आहात, त्यांना मेडिसिन पुरवत आहात. तर इंद्रा बोलतो, तुझे आईवडील आहे तर ते माझे कोणी नाही का? तर राणी बोलते, कोण आहे तुमची? तर इंद्राच्या तोंडातून त्याला सासरेबा म्हणायचे असते, पण त्याच्या तोंडातून एक स निघतं आणि नंतर तो बोलतो, अगं माझ्या मैत्रिणीचे आईवडील आहेत ना ते. तर राणी बोलते, हो का, ठीक आहे. आणि इंद्रा तिचे आसू पुसतो आणि पुढच्या भागामध्ये असे होणार आहे की मालती ही राणीला डायरेक्ट धमकी देते की पुढच्या 6 महिन्यात तुला आणि इंद्राला मी वेगळं करणार आहे. हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.